बनणार. लेट स्टार्ट. नेक्स्ट स्टेट जी आहे आपली सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटची. सो लेट स्टार्ट विथ इट. जी काही सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटची टेस्ट आहे, या सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटच्या टेस्टमध्ये काय काय टॉपिक्स वरती क्वेश्चन विचारू शकतात त्याची रिव्हिजन आणि हे बघायचं आहे. सो द मोस्ट सुटेबल सॉलिड वेस्ट डिस्पोजल मेथड फॉर द रुरल एरिया. आता ह्या टाईपचे क्वेश्चन ना थोडं हेच वापरायचं आहे तुम्हाला, कॉमन सेन्स वापरत चालायचं. द मोस्ट सुटेबल सॉलिड वेस्ट डिस्पोजल. सॉलिड वेस्ट डिस्पोजल करण्यासाठीची जी काही मोस्ट सुटेबल मेथड आहे, ही मोस्ट सुटेबल मेथड कोणती आहे इन केस ऑफ द रुरल एरिया, गावाकडे. गावाकडे कोणती मेथड यूज केली जाते? लँड फिलिंग मेथड, डीप वेल इंजेक्शन मेथड. आन्सर पण द्यायचं आहे. त्यानंतर आहे नेक्स्ट तुमचं आलं कंपोस्टिंग, इन्सिनरेशन. बोला पटकन, काय आन्सर आहे? रुरल एरियामध्ये तुमचं सॉलिड वेस्टला डिस्पोज करण्यासाठीची जी काही मोस्ट सुटेबल मेथड, किंवा तुम्ही गावाकडे जर राहत असाल तर तुम्हाला ही मेथड माहिती पण आहे, तुम्ही केलेली पण आहे. कोणी डी म्हणताय, कोणी ए म्हणताय. म्हणजे इन्सिनरेशन म्हणणं आहे आणि काहींचं लँड फिलिंग हे म्हणणं आहे. ओके, लँड फिलिंग. ओके. टेस्ट मध्ये काय आन्सर होतं याचं? टेस्ट मधलं आन्सर मला सांगत चला, आपल्याला ते पण व्हॅलिडेट करायचे. कारण आपल्याकडे प्रूफ रिडिंग वगैरे असे काही प्रकार नाही चालू सध्या तरी. म्हणजे टेस्ट क्रिएट केल्यानंतर त्याचं ऑप्शन चूक करायला कोणी नसतं. मी जेवढं जमेल तेवढं काळजी घेण्याचा ट्राय करतो. एखाद्या क्वेश्चनचं आन्सर जर रॉंग झालं तर ते प्लीज मला स्क्रीनशॉट काढून, डाऊट असेल तर तो पण सेंड करत चाला की सर याच्यामध्ये मला डाऊट वाटतो. ब्लाइंडली फॉलो करू नका. जर डाऊट म्हणजे फॉलो करा, काळजी घेतलीच आहे, बट तुम्हाला डाऊट आला ना तो पहिले मला सेंड करा. चला, मोस्ट सुटेबल मेथड सॉलिड वेस्ट डिस्पोजलचा गावाकडे काय असतो? तुम्ही बघितलंय ही मेथड गावाकडे प्रत्येकाने होताना बघितली. पूर्वी काय करायचे? गॅस कशामधून जनरेट करायचे आठवतंय तुम्हाला? प्राण्यांचं वेस्ट असेल, बायोगॅस नाव प्रकार ऐकलाय, गांडूळ खत वगैरे ऐकलंय. गांडूळ खत वगैरे तयार करतात, वेस्ट नेऊन डंप करतात, त्याच्यापासून खत तयार करतात. काय म्हणतात ते, कोणती प्रोसेस आहे या चौघांपैकी ती? कंपोस्टिंग. तो कंपोस्टिंग इज द राईट ऑप्शन. टेस्टमध्ये लँड फिलिंग आहे का? मला पण असं वाटतं की लँड फिलिंग आहे टेस्टमध्ये. मीच बघून घेतो, तुम्ही बोलत नाही पण. टेस्ट दिली नाहीये का तुम्ही? सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटची टेस्ट दिली नाही का? कंपोस्टिंगच आहे, करेक्ट आहे. मला वाटलं टेस्टमध्ये लँड फिलिंग आहे. कंपोस्टिंगच आहे, काही अडचण नाही. म्हणजे तुम्ही टेस्ट नाही दिली याचा अर्थ याची, खरं बोला. नाही दिली ना? नसेल दिलं तर ठीक आहे, चला करून घ्या, क्वेश्चन्स करून घ्या. गावाकडची जी मोस्ट सुटेबल मेथड आहे लँड फिलिंगसाठी ती कंपोस्टिंग आहे. का? कारण याच्यापासून तुम्हाला जो बाय प्रोडक्ट मिळतो ते खत मिळतं. कोणता प्रोडक्ट मिळतो? बाय प्रोडक्ट मध्ये खत तुम्हाला हे मिळत असतं. आणि म्हणून कंपोस्टिंग ही जी मेथड आहे ही बेस्ट सुटेबल मेथड आहे गावाकडे, रुरल एरियाकडे. आता ज्या डिस्पोजलच्या मेथड असतात, ह्या डिस्पोजलच्या मेथडमध्ये एक लँड फिलिंगची मेथड येते. लँड फिलिंगच्या मेथडमध्ये काय जनरेट होण्याचे चान्सेस असतात? कोणतं वेस्ट किंवा लिक्विड जनरेट होतं लँड फिलिंग मधनं? हार्मफुल लिचेट नावाचं लिक्विड तयार होतं. काय तयार होतं? लिचेट नावाचं लिक्विड तयार होतं, आणि हे लिचेट जे आहे हे हार्मफुल असतं. सेकंड जी तुमची डिस्पोजलची मेथड असते ती मेथड कोणती असते? श्रेडिंग आणि पल्व्हरायझेशन. कोणती? श्रेडिंग आणि पल्व्हरायझेशन. पल्व्हरायझेशन ऍक्च्युली श्रेडिंग आणि पल्व्हरायझेशन जे आहे ही मेथड नाही आहे डिस्पोजलची. बट श्रेडिंग आणि पल्व्हरायझेशन कशासाठी केलं जातं? जे हेवियर सॉलिड्स आहेत, हे हेवियर सॉलिडला तुमचं ब्रेकडाऊन करणं स्मॉलर सॉलिडमध्ये. जसं तुम्ही कॉम्बिनेटर आणि मार्करेटर बघितलं होतं, अगदी तसंच श्रेडिंग काय करतं? श्रेडिंग ऍक्शन करतं तुमची वाली. श्रेडिंग असते कटिंग ऍक्शन करतं, कटिंग आणि टिअरिंग. आणि पल्वरायझेशन काय करतं? ग्राइंडिंग आणि क्रशिंग करतं. पल्वरायझेशन काय करतं? ग्राइंडिंग आणि क्रशिंग करतं. यस. शेडिंग काय करतं? कटिंग आणि टिअरिंग ऍक्शन. आणि पल्वरायझेशन काय करतं? ग्राइंडिंग आणि क्रशिंग ऍक्शन. ओके, लक्षात ठेवायचं आहे श्रेडिंग आणि पल्वरायझेशन. त्यानंतर डम्पिंग अजून काय करू शकतो? सी मध्ये डंप करू शकतो. त्यानंतर अजून काय असतं सॉलिड वेस्ट डिस्पोजल साठी? कंपोस्टिंग. आता हा जो कंपोस्टिंग आहे याला थोडं एक्सप्लोर करूया आपण. कंपोस्टिंग जी असते ही कंपोस्टिंग तुमची जनरली दोन टाईपची असते. कोणती दोन टाईपची कंपोस्टिंग असते?
एक एरोबिक कंपोस्टिंग असते विच टेक्स प्लेस इन द प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन, आणि एक असते तुमची अनएरोबिक कंपोस्टिंग विच टेक्स प्लेस इन द ऍब्सेन्स ऑफ ऑक्सिजन. जी तुमची वाली कंपोस्टिंग, जी कंपोस्टिंग तुमची वाली एरोबिक असते तिला काय म्हणतात? एरोबिक जी आहे त्या एरोबिकचं नाव काय? याच्यावरती क्वेश्चन येतो. एरोबिकला म्हणतात इंदोर प्रोसेस, इंडियामध्ये इंदोर प्रोसेस असं म्हणतात. आणि ही जी कंपोस्टिंग आहे, ही कंपोस्टिंग होण्यासाठी तुमचा जवळपास जो टाइम लागतो तो असतो 3 ते 4 महिन्यामध्ये ही कंपोस्टिंग पूर्ण होत असते. त्यानंतर एक जी कंपोस्टिंग आहे ही एक कंपोस्टिंग असते तुमची वाली अनएरोबिक कंपोस्टिंग. आणि अनएरोबिक कंपोस्टिंगला काय म्हणतात? बँगलोर प्रोसेस असं म्हणतात. हे दोन नावं लक्षात ठेवा. एरोबिक इंदोर असते आणि एरोबिक जी आहे ती काय असते? बँगलोर असते. याला जो पिरियड लागतो तो एरोबिक पेक्षा जास्त लागतो. 5 ते 6 महिन्यांचा काळ किंवा 4 ते 5 महिन्यांचा काळ याच्यासाठी लागतो, कारण अनएरोबिक प्रोसेसने तुम्हाला कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक कंपाऊंड काय करायचे असतात? डिस्ट्रॉय करायचे असतात. एरोबिक आहे इंदोर, तिला 3 ते 4 महिने हे लागत असतात. एरोबिक प्रोसेस इनिशियली काम करते मेझोफिलिक बॅक्टेरियाच्या रेंजमध्ये, म्हणजे ज्याचं टेम्परेचर असणार आहे 45 डिग्री पर्यंत. त्यानंतर काय होतं? जसं जसं तुमची कंपोस्टिंग होत जाते तस तशी हीट जनरेट होत जाते, आणि हीट जनरेट होत होतो टेम्परेचर वाढत जातं, आणि मग जे मेझोफिलिक बॅक्टेरिया होते, या मेझोफिलिक बॅक्टेरियाची जी जागा आहे ती घेतात तुमचे थर्मोफिलिक बॅक्टेरिया, ज्यावेळेस टेम्परेचर 60 डिग्री सेल्सिअस पर्यंत काय होतं? जाऊन पोहोचतं. आधी ऑप्टिमम कंपोस्टिंग ज्याला म्हणतात, ऑप्टिमम कंपोस्टिंग जी आहे तुमची, त्या ऑप्टिमम कंपोस्टिंगसाठी जे टेम्परेचर रिक्वायर्ड असतं असा क्वेश्चन जर आला तर लक्षात ठेवा, इट इज इन अ रेंज ऑफ 55 डिग्री to 60 डिग्री. ऑप्टिमम कंपोस्टिंगसाठी जे रिक्वायर्ड असतं टेम्परेचर, इट इज 55 to 60 डिग्री. त्यानंतर याचा बाय प्रोडक्टला ह्युमस असं म्हणतात, जो ब्लॅक कलरचा कंपाऊंड तयार होतो. इथे मला जे इम्पॉर्टंट एक अजून एमसीक्यू साठी सांगायचं आहे तो आहे C/N रेशिओ. ऑप्टिमम कंपोस्टिंग साठी रिक्वायर्ड असणारा C/N रेशिओची व्हॅल्यू पटकन सांगा. व्हॉट इज अ C/N रेशिओ रिक्वायर्ड फॉर द ऑप्टिमम कंपोस्टिंग? याच्यावरती क्वेश्चन येतो. व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ C/N रेशिओ रिक्वायर्ड फॉर द ऑप्टिमम कंपोस्टिंग? नाही माहिती? C/N रेशो, कार्बन आणि नायट्रोजन यांचा रेशो, इट इज इन द रेंज ऑफ 30 to 50. सी म्हणजे कार्बन. कार्बन कशासाठी मदत करतो? हा फूड किंवा एनर्जीचं काम करतो मायक्रो ऑर्गॅनिझमसाठी. आणि नायट्रोजन हा न्यूट्रियंट म्हणजे त्यांच्या ग्रोथचं काम करतो. सी, कार्बन हा फूड म्हणून काम करतो, एनर्जी म्हणून काम करतो. आणि नायट्रोजन जो आहे हा काय आहे तुमच्यावालं? न्यूट्रियंट किंवा ग्रोथ म्हणून काम करतो. क्लिअर? हा रेशो लक्षात ठेवायचा आहे. अजून एक असते याच्यामध्ये व्हर्मी कंपोस्टिंग. सर, व्हर्मी कंपोस्टिंग काय असते? ज्यावेळेस कंपोस्टिंग करण्यासाठी तुम्ही याचा यूज करतात काय? गांडुळाचा यूज करतात. याला व्हर्मी कंपोस्टिंग असं म्हणतात. आणि या व्हर्मी कंपोस्टिंग मध्ये मग जे गांडूळ यूज केले जातात, अर्थवॉर्म. कोणते अर्थवॉर्म यूज केले जातात? रेड बिगलर, टायगर वॉर्म, युरोपियन नाईट क्रॉलर, ब्ल्यू वॉर्म्स यांसारखे व्हर्मी कंपोस्टिंग साठी काय यूज केले जातात? तुमचे अर्थवॉर्म हे यूज केले जातात. गांडुळांच्या मदतीने जी असते ती असते तुमची वर्मी कंपोस्टिंग. ओके. लँड फिलिंग मेथड झाली, कंपोस्टिंग झालं. अजून इन्सिनरेशन वगैरे बाकी आहे, ते काल पण डिस्कस केले तरी एकदा करून घेतो. एक असतं इन्सिनरेशन, पटपट आन्सर द्या. आणि एक असतं पायरॉलिसिस. इन्सिनरेशन, इट इज इन द प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन और ऍब्सेन्स ऑफ ऑक्सिजन? इट इज इन द प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन. पायरॉलिसिस, इन द प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन और ऍब्सेन्स ऑफ ऑक्सिजन? एकतर ऍब्सेन्स ऑफ ऑक्सिजन किंवा लिमिटेड सप्लाय ऑफ ऑक्सिजन. पायरॉलिसिस जे आहे या प्रोसेसचं दुसरं नाव काय सांगितलं होतं? डिस्ट्रक्टिव्ह डेस्टिलेशन. डिस्ट्रक्टिव्ह डेस्टिलेशन. बोला, इन्सिनरेशन एंडोथर्मिक की एक्झोथर्मिक? इन्सिनरेशन जी आहे ही एंडोथर्मिक आहे की एक्झोथर्मिक आहे? व्हॉट इज इन्सिनरेशन? एक्झोथर्मिक आहे की एंडोथर्मिक आहे? इन्सिनरेशन इज एंडोथर्मिक प्रोसेस. इट इज अ एंडोथर्मिक प्रोसेस. पायरोलिसिस कशी आहे? पायरोलिसिस कशी आहे? ही हीट बाहेर टाकते. इट इज अ एक्झोथर्मिक प्रोसेस. पायरोलिसिस इज अ एक्झोथर्मिक. पायरोलिसिसचे 3 प्रोडक्ट काल पण सांगितले होते, आज पण सांगतो. हे गॅसेस प्रोड्यूस करतात, त्यानंतर हे सॉलिड्स प्रोड्यूस करतात. गॅस झालं, सॉलिड झालं आणि लिक्विड झालं.
गॅसमध्ये मग तुमच्यावाला मिथेन असेल, H2 असेल, CO2 असेल. सॉलिडमध्ये काय प्रोड्यूस करतात ते चारकोल वगैरे सारखं चारकोल प्रोड्यूस करतात, ते तुमचं फ्युएल म्हणून यूज करता येईल. आणि लिक्विडमध्ये टार किंवा ऑइल प्रोड्यूस करतात. ते टार आणि ऑइल प्रोड्यूस करतात म्हणूनच त्याला डिस्ट्रक्टिव्ह डिस्टिलेशन असंही म्हणतात. ती जी मेथड आहे, ठीक आहे, बस एवढंच आहे, अजून काही नाही. पायरोलिसिस, लिमिटेड ऍब्सेन्स, एक्झोथर्मिक, एवढ्या गोष्टी आहेत, लक्षात ठेवायच्या आहेत. नेक्स्ट जी मेथड असते सॉलिड वेस्ट डिस्पोजलची, तिचं नाव असतं ऑटोक्लिव्हिंग मेथड. पटकन बोला, कशासाठी जनरली प्रेफर करतात ऑटोक्लिव्हिंग मेथड? कोणत्या वेस्टसाठी प्रेफर करतात ऑटोक्लिव्हिंग? ऑटोक्लिव्हिंग. पायरोलिसिस काय आहे? एंडोथर्मिक आहे. ओके, मी तुम्हाला तेच विचारतोय. मग पटकन सांगा. ओके 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 ओके, काल आपण डिस्कस केलं हे. पायरोलिसिस जी आहे ही पायरोलिसिस एंडोथर्मिक आहे. बघा इथे चुकलं, थँक्यू राजश्री. पायरोलिसिस जी आहे ही एंडोथर्मिक आहे आणि इन्सिनरेशन जी आहे ही एक्झोथर्मिक आहे. लक्ष द्या हा. बोलता बोलता चुकलं. क्लिअर आहे? इन्सिनरेशन एक्झो, ओके, इन्सी एक्झो, पायरो एंडो. क्लिअर आहे? इन्सिनरेशन ही तुमची एक्झोथर्मिक आहे आणि पायरोलिसिस जी आहे ती एंडोथर्मिक आहे. बोलता बोलता चुकलं तेवढं. त्यानंतर तुमची वाली ऑटोक्लिव्हिंग जी आहे ही ऑटोक्लिव्हिंग काय आहे तुमची, कशासाठी यूज करतात, कोणत्या वेस्टसाठी यूज करतात? बायोमेडिकल वेस्टसाठी ऑटोक्लिव्ह ही जी मेथड आहे ही मेथड यूज केली जाते. दॅट्स इट. तुमची जवळपास सॉलिड वेस्टची रिव्हिजन संपली. आता पुढचे क्वेश्चन जे असतील ते एक्स्ट्रा क्वेश्चन जर असतील तर ते कसे सॉल्व्ह करायचे, नोट्समध्ये ऍड करत चालायचे. ओके सर, चला बघूया. डिपॉझिट गेजेस, जे तुमचे डिपॉझिट गेजेस आहे, आर प्रोव्हाइडेड विथ कॉपर सल्फेट सोल्युशन, म्हणजे CaSO4चं सोल्युशन अप्लाय केलेलं असतं. तर कशासाठी हे अप्लाय केलेलं असतं याचा आन्सर द्यायचा आहे. तर कॉपर सल्फेट आठवतंय तुम्हाला? ओके, चला वन बाय. टू प्रिव्हेंट द ग्रोथ ऑफ बॅक्टेरिया, टू प्रिव्हेंट द ग्रोथ ऑफ अल्गी, टू स्केअर द बर्ड्स, टू प्रिव्हेंट द डिकम्पोजिशन ऑफ द SPM सस्पेंडेड पर्टिक्युलर मॅटर. अल्गीची ग्रोथ थांबवण्यासाठी, युट्राफिकेशन अवॉइड करण्यासाठी एक सोल्युशन सांगितलं होतं आपण जे ऍड करतो. काय नाव होतं त्या सोल्युशनचं? युट्राफिकेशन अवॉइड करण्यासाठी तेच आहे हे. डिपॉझिट गेजेस वगैरे जाऊ द्या. डिपॉझिट गेजेस म्हणजे जे ठिकाणी डिपॉझिशन केलेलं आहे ते डिपॉझिशन केलेल्या ठिकाणचे जे गंज असतात त्या गंजाच्या ठिकाणी अल्गी ग्रोथ होऊ नये म्हणून काय ऍड केलं जातं. बट आपल्याला ही कॉमन प्रॉपर्टी माहिती आहे की अल्गीची ग्रोथ थांबवण्यासाठी कॉपर सल्फेट सोल्युशन हे ऍड केलं जातं, COSO4 हे ऍड केलं जातं. हे आपण युट्राफिकेशन ऑफ लेक मध्ये बघितलंय. युट्राफिकेशन ऑफ लेक मध्ये बघितलं होतं की जी अल्गीची हजार्ड ग्रोथ होते ती रिड्यूस करण्यासाठी कॉपर सल्फेट सोल्युशन यूज केलं जातं. सो बी इज द करेक्ट ऑप्शन ऑफ दिस क्वेश्चन. नेक्स्ट, द एरोबिक, अरे एरोबिक नाही, तिसरं, इंदोर मेथड ऑफ कंपोस्टिंग डॅश डॅश मंथ्स टू कम्प्लीट द प्रोसेस. आताच सांगितलं. इंदोर एरोबिक प्रोसेस किती? आता इथं बघा, इथं काही असं फिक्स अँसर नसणार आहे. ओके, 3 ते 4 महिने असतात. इथं 3 पण आहे, 4 पण आहे. असं थोडी की इंदोरला एक्झॅक्ट 4च असतील. बट आलाय क्वेश्चन आणि एक्झाम मध्ये जे आन्सर की मध्ये आन्सर आलं होतं ते 4 होतं. काय? 3 ते 4 महिने लागतात, बट एक्झामच्या अँसर की मध्ये जे आन्सर आलेलं आहे ते 4 आहे. नेक्स्ट, द एरोबिक मेथड ऑफ मेकॅनिकल कंपोस्टिंग प्रॅक्टिस्ड इन इंडिया इज कॉल्ड एज. बोला, एरोबिकला कोणती म्हणतात? एरोबिकला इंदोर मेथड म्हणतात. आणि बँगलोर कोणती आहे? अनएरोबिक आहे. बँगलोर मेथड कोणती आहे? अनएरोबिक मेथड आहे. लक्षात ठेवा, कंपोस्टिंगची जी एरोबिक मेथड आहे ती इंदोर मेथड आहे. अनएरोबिक जी आहे ती बँगलोर मेथड आहे. सो क्वेश्चन नंबर 5. नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन इकडे आहे. ऍज पर द CPCB, CPCB म्हणजे काय? सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्ड, CPCB च्या म्हणण्यानुसार हाऊ मच सॉलिड इज जनरेटेड पर कॅपिटा पर डे इन अ लार्ज सिटीज. लार्ज सिटीज मध्ये पर कॅपिटा पर डे किती तुमचं सॉलिड वेस्ट जनरेट होतं हे पण लक्षात ठेवायचं आहे. 0.5 kg. किती आहे याचा आन्सर? 0.5 kg. कुणामध्ये? लार्ज सिटीज मध्ये. याचा एक छोटा टेबल आहे, तो टेबल जरी लक्षात ठेवला तरी चालेल. स्मॉल सिटीज साठी प्रोड्यूस होत असतं 0.1 kg. मीडियम सिटीज असतील, या मीडियम सिटीज साठी किती प्रोड्यूस होतं? 0.3 to 0.4 kg जनरली. सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्ड नुसार स्मॉल सिटीज साठी 0.1, मीडियम सिटीज साठी 0.3 to 0.4, आणि ज्या तुमच्या लार्ज सिटीज आहेत ह्या लार्ज सिटीज मध्ये प्रोड्यूस होत असतं 0.5 kg. क्लिअर? स्मॉल 0.1, मीडियम आहे 0.3 to 0.4, आणि लार्ज सिटीसाठी असणार आहे 0.5. हे लक्षात ठेवायचं.
विच ऑफ द फॉलोइंग इज द करेक्ट रिगार्डिंग द लिचेट? आताच डिस्कस केलं. इट कॅन बी डिस्चार्ज इन वॉटर बॉडीज विदाउट एनी ट्रीटमेंट. नो, कारण लिचेट मध्ये जे कार्सिनोजेनिक कंपाऊंड असतात, कोणते कंपाऊंड असतात? कॅन्सर कॉझिंग कंपाऊंड असतात लिचेट मध्ये, म्हणून ते डायरेक्टली विदाउट ट्रीटमेंट आपण वॉटर बॉडीज मध्ये डिस्पोज करू शकत नाही. इट कॅन बी युज्ड फॉर द इरिगेशन इन पार्क्स. नो, इट इज हार्मफुल. इट इज युज्ड फॉर द ट्रीटमेंट ऑफ वेस्ट वॉटर. नो, ऍब्सोल्युटली नॉट. इट इज जनरेटेड इन अ लँडफिल. येस, वी हॅव डिस्कस्ड. आत्ताच आपण डिस्कस केलं. येस, लिचेट इज जनरेटेड इन अ लँडफिल मेथड्स. आयडेंटिफाय द टाइप ऑफ डिके प्रोसेसेस टेकिंग प्लेस इन अ बँगलोर आणि इंदोर मेथड ऑफ कंपोस्टिंग रिस्पेक्टिव्हली. सोपा क्वेश्चन आहे. तेच क्वेश्चन येतात सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट मधनं. बँगलोर जी आहे ही बँगलोर मेथड कशी आहे सर? अनएरोबिक आहे. आणि इंदोर मेथड ही जी आहे ही एरोबिक मेथड आहे. नेक्स्ट, dash dash is an instrument that is used to detect the presence of specific volatile organic compound. Volatile organic compound determine म्हणजेच तुमचे नॉन फिक्स्ड सॉलिड्स याला म्हणतात, जे volatile असतात, such as gasoline and methane in a landfill through the use of the hollow shallow boreholes. काय? Which instrument is used to detect the presence of specific volatile organic compound such as a gasoline and methane in a landfill through the use of the shallow boreholes. गॅसोलिन आणि मिथेन यांच्या डिटेक्शनसाठी जे इन्स्ट्रुमेंट यूज केलं जातं, शॅलो बोर होल्स म्हणजे काय? लँडफिल मध्ये आपण ज्यावेळेस कंपोस्टिंग करतो त्यावेळेस काय जनरेट होतं हे डिटरमाइन करण्यासाठी तुम्ही यूज करतात कोणत्या इन्स्ट्रुमेंटचा, हे त्यांना विचारायचं आहे. सो याच्यामध्ये जे इन्स्ट्रुमेंट यूज केलं जातं त्या इन्स्ट्रुमेंटचं नाव आहे फोटो आयोनायझेशन मीटर. लक्षात ठेवायचं काय नाव आहे? फोटो आयोनायझेशन मीटर. हे यांचा प्रेझेन्स आहे की नाही ते डिटेक्ट करतात. द बेस्ट प्रोसिजर फॉर द डिस्पोजल ऑफ द बॅटरीज. बॅटरीज डिस्पोज करण्यासाठीची बेस्ट प्रोसिजर काय असणार आहे? तुम्ही सांगा. रिसायकलिंग, ओपन डम्पिंग, डिस्पोजल इन अ लँडफिल की बर्निंग? बॅटरीजला बर्निंग करणं हार्मफुल आहे. लँडफिल मध्ये त्या जर डिस्पोज केला तर त्या वर्षानुवर्ष तशाच राहणार आहेत बॅटरीज. ठीक आहे. त्यानंतर डम्पिंग करणं, ओपन डम्पिंग करणं, बॅटरीज मधलं जे लिक्विड असतं ते लिक्विड हार्मफुल असतं, म्हणून ओपन डम्पिंग पण त्याच्यावालं चांगलं नाहीये. बॅटरीजला रिसायकल करणं हेच सगळ्यात बेस्ट ऑप्शन. काय? बॅटरीजला रिसायकल करणं हे सगळ्यात बेस्ट ऑप्शन आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, सिलेक्ट द इनकरेक्ट स्टेटमेंट रिगार्डिंग द बायोमेडिकल वेस्ट. बायोमेडिकल वेस्ट बद्दल इनकरेक्ट स्टेटमेंट सिलेक्ट करायचं आहे. सेग्रिगेटेड इंटू द रेड कलर बीन्स ॲज पर द इंडियन रूल्स 1998. आता इंडियन रूल्स जे आहेत 1998चे, यामध्ये तुमचं बायोमेडिकल वेस्ट जे आहे, लक्षात घ्या, इंडियन रूल्स जे आहेत या इंडियन रूल्सनुसार तुमचं बायोमेडिकल वेस्ट जे आहे हे बायोमेडिकल वेस्ट 3 कलर कोडिंग त्याला दिली जाते. एक रेड कलर्ड असतं, त्यानंतर तुमचं वालं ब्ल्यू किंवा व्हाईट कलर असतो, आणि एक जो आहे तो ब्लॅक कलर असतो. कोणकोणते कलर असतात? रेड कलर बीन मध्ये काही स्टोअर केले जातील, ब्ल्यू कलर बीन मध्ये काही स्टोअर केले जातील, आणि काही जे आहे हे तुमचे ब्लॅक कलर्ड बीन मध्ये काय केले जातील? डिस्पोज केले जाते. याच्यामध्ये काय असतं? जनरली रेडमध्ये तुमच्या प्लास्टिक बॅग असतात, ज्या प्लास्टिक बॅग असतात. त्यानंतर 2 मध्ये तुमच्या डिसइन्फेक्टेड कंटेनर वगैरे असतील, प्लास्टिक बॅग असतील. याच्यामध्ये पंक्चर प्रूफ वगैरे पण स्टोअर करतात. म्हणजे हे डिपेंड करतं काय काय स्टोअर करायचं ते. एवढं डिटेलमध्ये जायची गरज नाहीये. 3 बिन लक्षात ठेवा, रेड, ब्ल्यू आणि ब्लॅक बिन. त्यापैकी रेड बिन मध्ये जे बायोमेडिकल वेस्ट आपण टाकतो त्याच्यासाठी काही रूल्स आहेत. त्या रूल्स पैकी इनकरेक्ट रूल कोणते आहेत असं त्यांना म्हणायचं. म्हणजे काय आपण करत नाही. इथे काय दिलेलं आहे? लिस्ट दिलेली की हे आपण कंटेन त्याच्यामध्ये केलं जातं, आणि त्याच्या डिस्पोजलसाठी कोणती मेथड यूज केली जाते हे दिलेलं आहे. मग यापैकी इनकरेक्ट स्टेटमेंट कोणतं आहे जे रेड कलर्ड बिन मध्ये स्टोअर केलं जातं, त्याच्यासाठीची आपल्याला काय ओळखायची आहे? इनकरेक्ट. सो दे मे कंटेन केमिकल सॉलिड वेस्ट. रेड मध्ये असतात केमिकल सॉलिड वेस्ट असू शकतात, मायक्रोवेव्ह डिस्पोजल देखील असू शकतात, आणि ह्युमन अॅनाटॉमिकल वेस्ट पण असू शकतात. त्याच्यामध्ये दिलेलं असतं त्यांनी काय काय असतं. कॅटेगरी 1, कॅटेगरी 2, कॅटेगरी 3, कॅटेगरी, अशा कॅटेगरी दिलेल्या आहेत. कॅटेगरी 1 मध्ये कोणते येतात, कॅटेगरी 2 मध्ये कोणते येतात, कॅटेगरी 3 मध्ये कोणते येतात, हे सगळं तुम्हाला डिटेल हवं असेल तर ते मिळून जाईल. बट एवढं डिटेलमध्ये जायची गरज नाहीये. प्रत्येक याच्यात कोणती कॅटेगरी असते, तर रेड मध्ये काय नसतं किंवा रेड बद्दल काय चुकीचं आहे, तर ह्युमन अॅनाटॉमिकल वेस्ट असतात, मायक्रोवेव्ह असतात, सॉलिड वेस्ट असतात. बट दिस वेस्ट नीड टू बी इन्सिनरेटेड फॉर डिस्पोजल, हे स्टेटमेंट चुकीचं आहे. रेड बिन मध्ये जे वेस्ट असतं याची ऑटो क्लिव्हिंग केली जाते. जे ऑटो क्लिव्हिंग तुम्हाला सांगितलं ना,
रेड बिन मध्ये जे असतं याची ऑटो क्लिविंग केली जाते किंवा त्याला केमिकल ट्रीटमेंट दिली जाते किंवा मायक्रोवेव्हिंग केली जाते. त्यानंतर ब्ल्यू बिन मध्ये जे असतात ते ऑटो क्लिविंग केले जातात. अगेन सेम असतं, मायक्रोवेव्हिंग केली जाईल किंवा केमिकल ट्रीटमेंट दिली जाईल किंवा त्याची श्रेडिंग केली जाते. काय केली जाते? श्रेडिंग केली जाते. ब्लॅक मध्ये जे असतात ते मात्र काय आहे, लँडफिल मध्ये तुम्ही काय करू शकता? डिस्पोज करू शकता. कोणामध्ये? ब्लॅक मध्ये जे असतात ते लँडफिल मध्ये काय करू शकतात? डिस्पोज करू शकतात. रेड, ब्ल्यू, ब्लॅक लक्षात ठेवायचं ऍज पर द रूल आहेत हे कशाचे? बायोमेडिकल वेस्ट डिस्पोज करण्याचे 1998 चे रूल्स. नेक्स्ट क्वेश्चन झाले का माझ्या? क्वेश्चन नंबर 11. विच द मेजर सेग्रिगेशन ऑफ biomedical solid waste. The major segregation of biomedical solid waste for safe and economic disposal is done on the basis of. जे सेग्रिगेशन आता तुम्हाला सांगितलं की कोणते कशामध्ये टाकतो, हे कशाच्या बेसिसवरती करतात? कलरच्या बेसिसवरती नाही करत. बायोडिग्रेडेबल आहे की नॉन बायोडिग्रेडेबल आहे याच्या बेसिसवरती नाही करत. ऑर्गॅनिक आहे की इनऑर्गॅनिक आहे याच्या बेसिसवरती नाही करत. तर बायोमेडिकल सॉलिड वेस्टचं जे सेग्रिगेशन आहे, डिस्पोजल कुठं करायचं याच्यासाठी जे करतात, ते हजार्डस कोण आहे आणि नॉन हजार्डस कोण आहे याच्या बेसिसवरती करतात. काय लक्षात ठेवायचं? बायोमेडिकल वेस्ट जे आहे, या बायोमेडिकल वेस्टचं जे सेग्रिगेशन आहे डिस्पोजलसाठीचं, ते कशाच्या बेसिसवरती करतात? हजार्डस आणि नॉन हजार्डसच्या बेसिसवरती ते सेग्रिगेशन हे केलं जातं. नेक्स्ट आहे, विच ऑफ द फॉलोइंग सोर्स ऑफ सॉलिड वेस्ट हॅज द हायेस्ट चान्स ऑफ कॉझिंग इन्फेक्शन्स लाईक हेपॅटिटिस बी अँड हेपॅटिटिस सी थ्रू द स्किन रूट इफ नॉट हँडल्ड प्रॉपर्टी. कोणत्या प्रकारच्या सॉलिड वेस्ट मधनं तुम्हाला हेपॅटिटिस बी किंवा हेपॅटिटिस सी नावाचा आजार होऊ शकतो? तर त्याचा आन्सर आहे तुमचं बायोमेडिकल वेस्ट. बायोमेडिकल वेस्ट जर तुम्ही व्यवस्थित त्याचं डिस्पोजल नाही केलं, व्यवस्थित हँडल नाही केलं, तर तुमच्या स्किन रूटमधनं काय होऊ शकतो? हे आजार होऊ शकतात. अजून कोणकोणते आजार होऊ शकतात बायोमेडिकलमुळे? तर तो असतो तुमचा टीबी आजार होऊ शकतो बायोमेडिकल वेस्टमुळे. निमोनिया जो असतो, हा निमोनिया देखील बायोमेडिकल वेस्टमुळे होऊ शकतो. म्हणजे ज्या सिरिंज असतील त्या सिरिंजचा परत वापर करणं, अशा अनेक गोष्टी असतात की सेपरेट इंजेक्शन्स न यूज करणं किंवा ज्या सलाईनच्या बॉटल्स असतील त्या सलाईनच्या बॉटल्स यूज करणं, व्यवस्थित तुमचे इक्विपमेंट्स जे आहेत त्यांचं स्टरलायझेशन न करणं, त्यांचे पॅथोजन्स रिमूव्ह न करणं, यामुळे हे आजार होण्याचे चान्सेस असतात. टीबी आहे, निमोनिया आहे, हेपॅटिटिस बी आणि हेपॅटिटिस सी जे आहे हे कुठून होतात? तुमचे त्यामुळेच होतात. HIV देखील याच्यामुळेच होतं. बायोमेड म्हणजे होण्याचे चान्सेस याच्यामुळेच होतं असं नाही, होण्याचे चान्सेस असतात बायोमेडिकल वेस्टची हँडलिंग नीट केली नाही तर. नेक्स्ट 14 नंबरचा क्वेश्चन आहे, अ स्ट्रक्चर बिल्ट अप अंडरग्राउंड फोकसिंग ऑन रिसिव्हिंग अ ह्युमन वेस्ट इन व्हेरियस फॉर्म. माहिती सगळ्यांना, बेसमेंट मध्ये काही आपण ह्युमन वेस्ट घेत नाही, वॉटर स्टोरेज टँक मध्ये आपण ह्युमन वेस्ट घेत नाही. नेक्स्ट तुमचं लॅटरिन पीट मध्ये आपण ह्युमन वेस्ट घेत नाही. माहिती कालच सगळ्यांनी डिटेलमध्ये स्टडी केला. तुम्ही ह्युमन वेस्ट जे आहे हे सेप्टिक टँक मध्ये घेतात. कशामध्ये घेतात? सेप्टिक टँक मध्ये तुमचं ह्युमन वेस्ट घेत असतात. या ठिकाणी तुमचं सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटचे क्वेश्चन्स जवळपास सगळे संपलेले आहेत. जवळपास सगळं कव्हर झालं. जे कव्हर नाही झालं त्याच्याबद्दल डिस्कस करायचं जर झालं तर तुमचं सॉलिड वेस्ट जे होतं, इनिशियली तुम्हाला माहिती असेल सॉलिड वेस्टचं क्लासिफिकेशन केलेलं होतं. डोमेस्टिक सॉलिड वेस्ट एक असतं तुमचं इंडस्ट्रीयल सॉलिड वेस्ट आणि एक असतं तुमचं बायोमेडिकल सॉलिड वेस्ट. हे क्लासिफिकेशन. डोमेस्टिक सॉलिड वेस्ट जे आहे याचं क्लासिफिकेशन जनरली केलं जातं गॅर्बेज मध्ये, कचरा, त्यानंतर तुमचं रबिश मध्ये, त्यानंतर तुमचा असतो ऍशेस आणि एक असतात स्ट्रीट इनलेट्स. काय असतात? स्ट्रीट इनलेट्स. या दोघांमध्ये थोडा थोडा फरक होता. जो गार्बेज जो असतो, ह्या गार्बेज मध्ये कोण असतं सांगता येईल? याच्यामध्ये डिकम्पोजिबल मॅटर असतो. कसा मॅटर असतो? डिकम्पोजिबल, जो की डिकम्पोज होऊ शकतो. प्युट्रिसिबल त्याला आपण म्हणू शकतो. प्युट्रिसिबल म्हणजे जो, यस करेक्ट राजश्री, फूड वेस्ट. जसं की फूड वेस्ट असेल, पिलिंग असेल, व्हेजिटेबल असतील, तुमच्या व्हेजिटेबल बिलिंग, तुम्ही भाजी निसता वगैरे नाही का घरामध्ये, ते जे असतं ते असतं तुमचं गार्बेज मध्ये इन्क्लुडेड असतं. रब्बिश मध्ये काय असतं? रब्बिश मध्ये याच्यामध्ये असं मटेरियल आहे जे कंबस्टिबल आहे किंवा नॉन बायोडिग्रेडेबल आहे. कसं? कंबस्टिबल आणि नॉन बायोडिग्रेडेबल. म्हणजे इकडे गॅर्बेज मध्ये झालं बायोडिग्रेडेबल, जे की डिकम्पोज होऊ शकतं. रबिश मध्ये नॉन बायोडिग्रेडेबल आहे, नॉन बायोडिग्रेडेबल
बट कंबस्टिबल आहे. जळून म्हणजे त्याला जाळलं तर ते आपल्याला काय करता येईल, नाहीसं करता येईल. जसं पेपर आहे, त्यानंतर प्लास्टिक आहे, ब्रोकन ग्लास आहे, त्यानंतर तुमचं मेटल असेल, हे रबिश मध्ये येतं. त्यानंतर येतात ऍशेस. ऍशेस ह्या नॉन बायोडिग्रेडेबल आहेच आहे, त्यासोबत इनकम्बस्टिबल पण आहे. ह्यात जाळता देखील येत नाही. म्हणजे थोडक्यात जाळल्यानंतर जे उरतं, जाळल्यानंतर जे उरतं त्याला ऍश असं म्हणतात, राख. त्याला पुन्हा जाळता येणार नाही, ते वेस्टच आहे. हे येतं ऍश मध्ये. आणि स्ट्रीट इनलेट मध्ये काय येतं मग तुमचं, डस्ट पार्टिकल येतात, सिल्ट येतात. आणि हे तुमच्या स्ट्रीट इनलेट मध्ये कॅप्चर देखील करून घेतले जातात. हे आहे तुमचं टाईप, जे की तुमचे बाकी होते. नंतर मग त्यांची डेन्सिटी वगैरे नाही एवढं डिटेलमध्ये जाणार. कॅलोरिफिक व्हॅल्यू 5,000 ते 6,000 kJ असते जनरली याची. म्युन्सिपल सॉलिड वेस्ट डिस्पोजलच्या सगळ्या मेथड तुम्हाला सांगितल्या. त्याच्यामध्ये एरोबिक, अनएरोबिक, नंतर कंपोस्टिंगची मेथड सांगितली. कंपोस्टिंगच्या मेथडमध्ये एरोबिक अनएरोबिक बघितलं. श्रीडिंग पल्वरायझेशन सांगितलं. सी बाय एन रेशो लक्षात ठेवा, 30 ते 50 असतो. इन्सिनरेशन जी प्रोसेस आहे, ही इन्सिनरेशनची प्रोसेस एक्झोथर्मिक आहे. पायरोलिसिसची प्रोसेस एंडोथर्मिक आहे, हे लक्षात ठेवा. ऑटोक्लेविंग बायोमेडिकल वेस्ट साठी यूज करतात. या ठिकाणी तुमचं सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट हे संपलंय. इज इट क्लिअर? एवढंच आहे. याच्या व्यतिरिक्त जास्त रिव्हिजन नाही करायची सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटची. जे एक्स्ट्रा क्वेश्चन्स आहेत ते याच्यामधनं बघून घ्यायचे. ठीक आहे. तुमचं एन्व्हायरमेंट जवळपास संपलं. एअर पोल्युशन, नॉईज पोल्युशन बाकी आहे, ते आज करायचं होतं. ठीक आहे, बोलू आपण. इथपर्यंत समजलं सगळ्यांना? वाटलं तुम्हाला एन्व्हायरमेंट आपला रिवाईज झाला बॉ, एमसीक्यूज कव्हर झाले बऱ्यापैकी, आता कन्सेप्ट स्ट्रॉंग झाल्या? कोण जॉईन केलं? मनोजने जॉईन केलं. मनोज आता लेक्चर संपत आला, मग मनोजने जॉईन केलं. वाटलं ना तुम्हाला कन्सेप्ट सगळ्या रिवाईज झाल्या असं? युजफुल आहे. हायवे चालू करायचं आता नेक्स्ट. येस. येस.